नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत आहे, तेही थेट शिर्डीवरून. थोडासा अवतार अवॉइड करा, कारण जस्ट बसमधून उतरलेलो आणि हॉटेलकडे चाललेलो. बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा होती शिर्डीला जाण्याची आणि प्लॅनसुद्धा होता, पण कामामुळे शक्य होत नव्हतं. अनायसे वेळ मिळाला, सो अचानक प्लॅन केला आणि सकाळी सकाळी पोहोचलो शिर्डीला. किती सुंदर, शांत आणि प्रसन्न पहाट होती शिर्डीची आणि गेल्या गेल्याच खूप सुंदर वाईब्स होत्या. सो आम्ही पटापट हॉटेलमध्ये चेक इन केलं, तयार झालो आणि लगेचच दर्शनासाठी निघालो. कारण येतानाच आम्ही बघत होतो की खूप गर्दी होती, त्याच्यामुळे लाईनमध्ये पण तेवढाच वेळ जाणार होता आणि आम्हाला रिटर्न त्याच दिवशी परत यायचं होतं मुंबईला. सो छान मस्त तयार झालो आणि निघालो दर्शनासाठी. आधी नाश्ता केला बाजूच्याच एका रेस्टॉरंटमध्ये आणि तिथून पुढे निघालो दर्शन घ्यायला. 7 नंबर गेटवरून आपल्याला आत जायचं असतं दर्शन घेण्यासाठी. त्याआधी मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटेल. जर हॉटेलवाले तुम्हाला सांगत असतील की फ्री पिकअप आहे आणि त्यांच्या एका दुकानासमोर नेऊन तुम्हाला सांगत आहेत की इथे तुम्ही सगळं सामान ठेवा, तर हां, सामान ठेवा, नक्कीच ठेवा. आणि तिथून काही जर घ्यायचं आहे तर फक्त फूल, हार आणि शॉल हेच तुम्हाला आतमध्ये नेता येतं. दुकानवाले तुम्हाला सांगतील की नाही नाही, आता अलाउड केलं आहे, आता प्रसाद आतमध्ये नेऊ शकतात, तर ते अजिबात खरं नाही आहे. बऱ्याच जणांना असा अनुभव पण आला असेल, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की चेक इनच्या वेळेस तुमचं सगळं जे काही सामान आहे, भलेही तुम्ही घरून प्रसाद आणला असेल बनवून किंवा बाहेरचा जो काही पेढ्यांचा वगैरे प्रसाद आहे, तो अक्षरशः बाजूच्या ट्रेमध्ये फेकला जातो. तो नंतर कशासाठी वापरतात की परत विकायलाच आणतात मला नाही आहे आयडिया, पण ज्या अर्थी मी फेकला म्हणतात त्या अर्थी ते फेकूनच देतात बाजूला. साठवून ठेवत असेल, काय करत असेल मला माहीत नाही, पण हा अनुभव मला आलेला आहे. त्यानंतर खूप छान दर्शन झालं. तुम्ही दर्शन घ्या, तुम्हाला हार किंवा शॉल न्यायची असेल तर तुम्ही न्या, पण तुम्ही जर प्रसाद वगैरे न्यायचा म्हणत असाल तर अशी सिच्युएशन आहे. असो, त्यानंतर आम्ही प्रसादालयात आलो प्रसाद घेण्यासाठी. इथला प्रसाद साधा, सिंपल पण खूप सुंदर असतो. इथे आलात तर या प्रसादाचा नक्की आस्वाद घ्या. आम्ही जेवलो आणि रूमवर गेलो, थोडासा आराम केला आणि शिर्डी मार्केट फिरलो. थोड्याफार ज्या काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या घेतल्या आणि पुन्हा एकदा रूमवर जाऊन चेकआउट केलं, कारण आमची रात्रीची बस होती. मी तिथे जाऊन बुकिंग केलं. अवॉइड करा तिथे जाऊन बुकिंग करणं, कारण नंतर रेट्स वाढतात. सो आम्ही चेकआउट करून मंदिराच्या आवारात थोडंसं फिरलो, बाबांचं शेवटचं दर्शन घेतलं आणि खूप छान प्रसन्न अशी ट्रिप झाली. मनापासून दर्शन घेता आलं, बरं वाटलं. त्यानंतर आम्ही जेवलो एका रेस्टॉरंटमध्ये आणि निघालो परतीच्या प्रवासासाठी. अशाच वेगवेगळ्या ट्रॅव्हल व्हिडिओजमध्ये आपण नक्की भेटत राहू. तोपर्यंत स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.